हा पैजामा का घातला, तुझ्याकडे दुसरे कपडे नाहीत का, असं खाली बसून माझी मावशी मला विचारत होती. काल मी फेशियल आणि आयब्रो करून आली तर इथे माझ्या डोळ्याला थोडीशी जखम झाली, त्यामुळे मी सकाळीच पहिला फेसवॉश केला, त्यानंतर बर्फ चेहऱ्यावर फिरवला. चेहऱ्यावर बर्फ फिरवायचे बरेच फायदे असतात, ते तुम्हाला माझ्या युट्यूब चॅनलवरती बघायला मिळतील. तयारी केली, किचनमध्ये आली, इथे चुनवड्याची भाजी बनवली. याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअरच केली होती. 5 मिनिटात आपली चुनवड्याची भाजी तयार झाली, सोबत चपात्या पण टाकल्या. मी जेवण करत होती, जाऊबाई बाहेरून आल्या आणि आमच्या दोघींची सुरू झाली ते किचबिच. जेवण झालं, किचन पुसून घेतलं, त्यानंतर मी तयारी केली. हा पॅन्ट मी मिंत्रावरून घेतला आणि आज मी पहिल्यांदाच तो वेअर केला. तो घालून मावशीच्या समोर गेली. मावशी जो मला हसायला लागली की हा पैजामा का घातलास आणि ही टी शर्ट का खोसली. त्यानंतर तिला म्हटलं मी फॅशन आहे, तर म्हणाली ही कसली खोशाबुशाची फॅशन आली. तिथे बसून खूप मस्ती केली मावशी सोबत. त्यानंतर आमची दोघींची तयारी झाली, आम्ही निघालो. मावशी आणि मीनू दोघी स्कूटीवर गेल्या आणि मी रिक्षामध्ये. मीनू मावशी सोबत कोर्टामध्ये गेली, तोपर्यंत मी इथे माझ्या कपड्यांची शॉपिंग केली. माझ्या फेवरेट दुकानामध्ये आली. सर्वात आधी माझ्यासाठी प्लाझो बघितले. तिथे माझ्या साईजचे 3च प्लाझो होते आणि 3ही मला अजिबात आवडले नाही. पुढे आली, टी शर्ट घेतली आणि आज बुधवार होता म्हणून अकोल्यातली काही दुकानं बंद होती. तेवढ्यात मीनू सुद्धा आली. मावशीचं कोर्टातलं काम झालं, तिकडनं मावशी घरी गेली. तिथून गेलो आम्ही इंदर गल्लीमध्ये. तिथे गेल्यानंतर इथे आम्ही चपला बघितल्या आणि आमच्या पायाच्या चपला भेटणं खूपच मुश्किल असतं बरं का. सर्वात मोठी चप्पल आमच्या दोघींना लागते. कशी बशी एक चप्पल मिळाली. त्यानंतर यांचं सुरू झालं कुठली चप्पल घेऊ कुठली नाही. म्हटलं जे घ्यायची ती घ्या. ती तिकडे बिल देत होती, तोपर्यंत मी इथे आरशामध्ये जरासा मटका केला. मग हे 2 क्लचर भेटले. तिला म्हटलं तू घ्यायची तर माझ्यासाठी घेणं आवश्यकच आहे. तिथून मी जात होती, तेवढ्यात मला हे बँगल्स दिसले खूप छानसे. मी फक्त बघितले, घेतले अजिबात नाही. इथे तुम्हाला मस्तपैकी मेकअपचं सामान सुद्धा मिळते. ऐकतं मी पावडर लावत नाही आणि आज लावली तर गरमीने पूर्ण काढून टाकली. त्यानंतर बिट्टूसाठी इथे टॉवेल